मित्रांनो कुठं 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 इथं आलो नाही इथं चालू या गाडीला चावी 100 चावी आण ग गावात निघाली मी अरे यार पार्सल घेऊन नका 2 3 त्यात लाडू चालवले ते ये देख सकती हो ही 2 पार्सल आता 10 वाजता द्यायचे ते इथं ए आया चावी आण त्यात मध्ये तुम्ही म्हणता काय आहे तर आज आहे खजूर लाडू खजूर ड्रायफ्रूट लाडू खारीक ड्रायफ्रूट लाडू मसाला मिरची पावडर धनेपूड हळद आणि लसूण चटणी दोन्ही पार्सल मध्ये सेम आहे. ते जे डब्बा आहे ना त्यात मध्ये फक्त लाडू येतात पावशेर लाडू त्यात मध्ये बारक्या बॉक्स मध्ये बसतात. आणि गणेश आमचं बोलतोय 2 चावी घेऊन आली मैत्रिणी बेडवर. हा मित्रांनो तुम्हाला एक दाखवू का मी चीज दाखवू का तुम्हाला एक मित्रांनो याला बघू आपण झूम किती गणेश आपण माडी काय लिहिलं सांग का श्री हे बघ दिसतं का श्री गणेश श्री गणेश आमची मम्मी आली आहे इथं. आली बाळा मी गावात मम्मी पोटातले दुखते माझे मम्मी कपडेच काय करू मी तुला दमच निघा नाही नवर देवाच्या वरच तुझं झालंय तुला आता अजून 2 दिवस लागणार टाइम म्हणे लावलंय. अगं विषय काय झाला सांगू का आज आहे ना काय विषय झालाय आज तुला म्हणजे वाचना मी आली गावात मैत्रिणी तवरच मी हे करतो हो का इकडे लगेच डाळ दळली बी आणि लगेच हो का नानींनी सगळं कालावलं बी. आणि हे असं आम्ही आधी घर मिश्रण सगळं कालावतो म्हणजे सगळ्याला मिळलं पाहिजेत. आणि तेवढंच सांडगं इथं. आणि ऑर्डर तुम्हाला पॅकिंग करताना दावते मला ऑर्डर टाका बाया आखी मला म्हणत होती अगो किती लोड आलाय ना आणि सांडग्याचा काल ते मला आलाय लोड आवं अगं आके काय करते. चला चला तसं काय चाललंय दाखवते तुम्हाला. तिने लई फोन केलेत मला मनीने इतकं मनीषा ताईला फोन केलं तरी मनीषा ताई याय नाही. आता इथं आमचं घर आहे आणि चारूला तसं इथं पुढं आहे तुम्हाला दाखवते. ती आमची दगडाची जुनी घरं आणि इकडं बघा कसा तुम्हाला दाखवते कसं चाललाय जोर खाण्यावरती मस्तपैकी दाखवते. टीम बसली ह्यांची. आवरा आवरा पटापटा मी आली आहे. पळीने खाताय का अगं भाई पातीला बी बारकच आहे. अगं ह्यांनी तर सगळा चिक ह्या बघुल्याला ठुला या. खावा खावा इतक्या सुंदर कुरड्या झाल्यात ना मैत्रिणींनो. आणि तुम्ही ऑर्डर टाकू शकता आमची लता कुरड्याची ऑर्डर घेते. जर कुणाला कुरड्या पाहिजे नसतील तर मिळून जाते ना. आणि माझा नंबर घ्या 9657484033 मी लताला सांगते. कारण का कसं होतं माहिती आहे का असू द्या ह्या बी सावलीला बसल्या नाहीत पाहिजेत इरबळची खाटला पाहिजे ह्यांनी. आणि हो का कुरडे बघा कसं असतं माहिती आहे का अहो ही लय माणसांचं स्वप्न असतं अशा इतकं सुंदर कुरड्या खायच्या. मग देशील काय करून लाता देता का ग तुम्ही 3 जणी कुरड्या पापड वेपर्स करून मागितल्या माणसांनी 3 4 जणी 5 जणी. प्रतीक्षा नाही आली इतका चिकठुला आहे ह्यांनी. हिच्या पुरी आहेत अजून येतोय मंदार अजून पण प्रतीक्षा का नाही आली. अगं पेपर आहे तिचा खायला बी पेपर आहे. बरं द्या मग मी खाते की तो तिने आधीच आणून ठुले असून द्या. खरं द्यायची का बाया बाया कुरड्या मागायला लागल्या उगा ताण होईल माझ्या डोक्याला. मी आपल्या चेष्टेने म्हणली द्यायचं का देव म्हणलं की इकडून कारण का व्हिडिओ गेला की फोन करायला सुरुवात करते उगा मला ताण व्हायचा डोक्याला. तुझा नंबर सांगला का हो 76 66 00 आता ग 76 66 00 हा 61 काय काय बनवून देशील तू जे पाहिजे ते सगळं नक्की उन्हाळी काम. मैत्रिणींना ज्वारीच्या पापड्या कुरड्या बांधवड्या तुम्हाला काय पाहिजे ते हिला टाका ऑर्डर.
हे दिन आणि इतका चिक खाल्ल्या मी मरण निमाज दे तुम्ही जाताय खंदारे मावशीकडे आणाय असं त्या जी करण ती खाईन अर्धाच ध्यातला प्रतीक्षाला न्यायचंय ना त्या खाल्ल्यावर गावात गेली बँकेत ते साहेब लोक ते यायची होती त्यांची पार्सल होती ती पार्सल दिली तिथनं साठ्याच्यात गेली तिथनं डाळ बिळ आणली तिथनं नानीला डाळ दळून दिली 2-3 ऑर्डरी होते ते घेतले दीदीला दुकानदाराचं पेमेंट द्यायला लावायचं होतं ती दिलं आणि मग इकडं आली आता लता वाढू झालं चिक खायला हाक मारती पण मला यायलाच व्हायना मैत्रिणींना अगं आणि चांगल्या गव्हाच्या कुरड्या आहेत बघा आमच्या जशा बाय करतात ना आमच्या बायला म्हणलं की करा पण बायला व्हायनाच रानातल्या कामाने जसं आमच्या बाय बनवतात ना मैत्रिणीला तसं इतकं सुंदर बनवलंय चिकासाठी यावं लागलं द्या पटकन पाठवून हे अरे अशी पण खाता आणि जाईल तुला चिकन किन आल्यावर खा मग हे ना कम्प्युटर घेतला तिला म्हणलं होतं लॅपटॉप घेऊ थोडं थांब म्हणून तर तिने ऐकलं नाही आज माझं प्रेझेंटेशन आहे माझ्याकडे लॅपटॉप ती बनवत होती तर तिचा लॅपटॉप खराब झाला तर तिच्या बहिणीकडून तिने बनवून घेतला नाही तिच्या बहिणीचा आता पेपर आहे बरं माझ्याकडे एवढं लॅपटॉपला पैसे नव्हतं काय चिचुक द्यायचं होतं का लॅपटॉप वाल्याला मग तू कम्प्युटर कसं काय घेतला कमी किमतीत असतो तो हा मग लॅपटॉप बी कमीच किमतीत मग आणखी दुसरा काय तुला अडवलंय का मी का डोकं खाती माझं तुझ्यामुळे मला उशीर झाला फिरून आईवरच येतं मैत्रिणीनं तुम्हाला कुरड्या दाखवते हो का छान पैकी पुढे बघ किती दिसतं चिकलोय भारी लागला अगं आता खरंच दिदे मैत्रिणींना न्यायचंय का आवडतं कोणाला आवडतं की हो का मैत्रिणींना मी पण खाते मी बी दीड खाल्ली उपास कुरड्याचं चिक म्हणलं की सगळी जमा होते ती चिटिंग केली दोनदा पण गाना आला दिदी आली तिकडं लता आली हा माझ्यातलं पीठ तुम्हाला कुठं केलता की म्हणायचं हा 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 जर चिक घट्ट झाला ना मैत्रिणींना तो कुरड्या अशी सळसळीत मोकळी होती आणि अशा घट्ट चिकाच्या कुरड्या केल्या ना तर कुरडे तेल पेत नाही किंवा तेल धरत नाही तर हा आणि इतक्या सुंदर आज मला चक्क आमच्या अनिताबाईची आठवण झाली कारण का त्यांचं पण असंच असतं निर्माळ काम इकडे बघू शकता मवर पडायला लागलाय ना काय म्हणला डाएट वर आहे माझं बाळ आज अर्धा पाव खाल्लाय त्याने फक्त जा पाणी चाललंय का बाटली पण जा दमाने जावा आणि त्यांना फोन कर ते म्हणले तर इथं प्रतीक्षाला म्हणा मी गावात असलो तर मग गावात पेमेंट दे सुटले की फोन करत हा त्याला दी काय लागते ती तुझ्या काकाने ठेवलेत का इतकं होय र मी ती तुझ्या बरं कपडे घ्यायला ना आपण घेऊ जाऊ द्या तुला फोन करतो मग तुला फोन केला चालते इतकं नको द्यायला मला नक्की पोरांनी मला नको नको केलंय या बायाचं लग्न आहे पण पोरांनी सुराजने दमवून सोडलंय अगं फोन केला त्यांना कपडे घ्यायचे म्हणून त्यांनी 5,000 सोडलं मग घरीच निघून आला मला पप्पाने 5,000 दिल्या जाऊ द्या बघू कपड्याच नंतर आयुष्यपत 5,000 मग एवढेच कपडे घेतले काय म्हणजे एवढं कुठलं घेतोय हो ते काय झालं काकाला फोन कर आता 12-1 वाजता कवा का हे करायचं बर सांग ती करती फोन काय म्हणतात बघ वैरीच काय म्हणू वैरण घ्यायची वय मग काय आता केव्हा सांगितली इकली काय इकली की काय वैरण थोडे सांगितली होती मला 2 शीट होतं मग काय केलंय बघ बर बर हा? विचारते सगळं ठेवायचं मला म्हणलं 200-250 शीट होतो हा कधी इकली सगळी काय विचारती मी फोन करून विचारती तात्याने टोपी घातली आमची टोपी घातल्या ऊन लागत नाही ना तात्या पांढरी असं पांढरी असली तरी बी ऊन लागत नाही हा विचारते वरती चालवायचं
तर मैत्रिणींनो, एका दादांनी का एका ताईसाहेबांनी कमेंट केली, ताय नाहीत वयत. कुठं गेल्यात त्या ताय काय माहिती. नानी ताय कुठे गेल्यात? अहो ताईला अडचण आली होती म्हणून ताई राहिल्या होत्या 3-4 दिवस. आलेत का ताय? दाखवा ताय. चष्मा बिस्मा लावून चालले. चला मैत्रिणींना थोडंसं जरा बाकीचं सगळं काम बाजूला ठेवलंय आम्ही. सांडगं करायला घातल्यात इथं. म्हणजे असं झालंय की सांडग्याचं पैसे घेतल्यात इथं आणि एक 8-9 किलो सांडगं येतं. तर त्यातलं किती केलेत ना? आणि 4 किलो केलेत ना? ती 5 किलो आणली ती डाळ पण 4.5 भरली आणि सांडगं झालं तर आता ही मोजल्यानंतर भरतेल बहुतेक ही 4.5. 5 आणल्यात अजून. हा 5 किलो आणल्यात इथं. त्यामुळे सांडगं करायला लावल्यात ह्यांना सगळं काम बंद ठेवून. पण ती सांडगे वाळलेले आहेत बरं का. आता ती भरती की लगेच. आणि इकडं तिकडं चुलीत इकडं तिकडं नुसतं मिरावलं तरी काम तर करावं लागन. आज पॅकिंग तर करावं लागन. पॅकिंग करायला कोणी यायचंय? मलाच करायची आहे. तिथं एसीतनं बाहेर निघू वाटा नाही. आणि इकडं तिकडं केलं तरी कुरिअर तर पॅक करायचंय. लय नाटकं झाली माझी सकाळ धरणं मैत्रिणीनं. अजून धुणं धुयचंय, कुरिअर पॅक करायचंय. पण सगळं मटेरियल तयार आहे त्याच्यामुळं मी जरा रिलॅक्स आहे. माझ्याकडं मटेरियल सगळं तयार असलं का नाही की मला निवांत वाटतं. आता हो का सौद्याचं सामान भरायचंय आज. आणि काल केलेला मसाला सगळा भरला, टाकला बी. आणि आता शिल्लक किती राहिला ते तुम्हाला दाखवते. नानींनी जी घमेली मापली होती ना त्यातलं भरून किती राहिला ना, आज ते सगळा जाणार आहे. तर उद्याच्याला मसाला टाकायला नाही पण उद्या करायचं आहे. सगळे सामान सगळं आपल्यापाशी स्वतः. आणि कसं असतं माहिती आहे का, लई इकायचं ती थोडं इकायचं. पण स्वतः मॅन्युफॅक्चर करणाऱ्या गोष्टी म्हणजे आपण जे स्वतः बनवतो ना. आता मी गाऊन आणि साड्या विकत होते. तर मी ती बंद का केली तुम्हाला मी खरं सांगते. मला ऑर्डरी पण भरपूर यायला लागल्या साड्यांच्या गाऊनच्या. परंतु पुढच्या मागणीनुसार म्हणजे तुम्ही जेवढे मागणी तुमची वाढली आणि त्या मागणीनुसार मी पुढच्या दुकानदारांकडून साड्या मागायला लागल्यावरती त्यांच्याकडे तेवढी मागणी माझी पूर्ण व्हायना, स्टॉक पूर्ण व्हायना. आणि पुण्याला जायचं, मुंबईला जायचं, 4 साड्या कमी पडले की ते आणायच्या. किंवा ती एखादी खराब निघली साडी, काय झाली ती काय जुळाना. आणि दुसरी गोष्ट त्यातनं हे कलर नको ते द्या, ते नको ते द्या. अगं बाया नको झालं. त्या दिवाणवर सगळी साड्या. माझ्याकडं काय दुसरं कपाट नाही काय नाही. आणि ती संध्याकाळचं सगळी साड्या. आणि कधी पण मेसेज येतो आम्हाला ही कलर दाखवा ती कलर दाखवा. हिथलं मसाल्याचं हात लावून त्या साडीला तेलकाट जमतंय का? कसंच जुळाना. अक्षरशः खोटं सांगत नाही. परत मी साड्या दावल्या पण नाहीत आणि गाऊन पण दावलं नाही. तर असं गपची पिकलं वस्तीवरती पण दावलं नाही. तर माझ्याच्या बापाच्याने होणार नाही. ते जी धंदा आपल्याला होतो ना तीच धंदा करू शकतो आपण. दुसरं काही करू शकत नाही. तुम्हाला सांगते मी फक्त मसालेच विकू शकते आणि मसालेच तयार करू शकते. आणि सुकी म्हणतात का नाही, सुकी जीवन. हार्डवेअरचं दुकान काय अजून मी चालवू शकते. तेवढी माझ्यात ताकद आहे. मार्केटला मी तेवढं नाव ठेवलेलं आहे. माझं नाव राखलेलं आहे मी. आज मी 10-20 लाखाचा माल क्रेडिटवरती घेऊ शकते म्हणजे रुपये हे न देता. कारण का 2010 ते 2021 पर्यंत हार्डवेअरचं दुकान चालवलं आहे. ज्यावेळेस मी 2010ला दुकानावर जायला सुरुवात केली तिनं मैत्रिणींनो, त्यावेळेस आमच्या दुकानामध्ये मटेरियल किती असायचं माहिती आहे का? खिडक्यांना लावणारे बॉल वगैरे असतात का नाही, भाले वगैरे गेटचे हे जे बॉल 30 बॉल, 1 इंची बॉल 30, पावणा इंची बॉल 30, भालं 30 बॉल 25 भालं गेटला लावायचा ऑर्डरी. म्हणजे तेवढं असायचं. असं एवढी डबडी होती त्यात असायचं. दुकानाला जायला सुरुवात केली आणि त्यातमध्ये एवढं लक्ष घातलं तुम्हाला सांगते. डायरेक्ट डाग 1-1, 2-2 बॅगानीच 1000-1000, 2-2000 बॉल, भालं 300-400 वन टाईम मटेरियल. असं 5-5, 6-6 लाखाचा माल उचलत होती. एवढं मोठं दुकान होतं हार्डवेअरचं. पण त्यातमध्ये मी त्यातले पैसे खर्च करू शकत नसायची. म्हणजे मी घरात काय आणू शकत नसायची. माझ्या स्वतःच्या हौसाच्या वस्तू आणू शकत नसायची. काय आणायचं मला ती भांडं खेळायचं माझ्याबरोबर. मला म्हणायचं दुकानात पैसे खर्च करायचं नाही तो, असं मला म्हणायचं. मग मला वाटायचं एवढं दुकानात जाऊन आपला फायदा काय म्हणू बाय, फायदा काय इतकं कष्ट करून. दिवाळीला जर साडी आणायची म्हणलं तर त्यातनं जर आपण घेऊ शकत नसन, रडत बसावं लागत असं, आपणच माल विकून आपणच पैसे भरून आपणच त्यातमध्ये राबून जर आपण त्यात मालकीनच नसन तर मग त्या पैशाचा उपयोगच काय आपल्याला त्या धंद्याचा, नाही का? आणि नंतर दाजी पैसे घ्यायचं त्यातलं. जेवढा इन्कम असतो 5 म्हणजे 40-50 हजाराचं रोज विकायची. पण 3-4 हजार रुपये तर दाजीच त्यातलं सकाळचं न्यायचं किंवा संध्याकाळचं. ना आपण मागितलं की म्हणायचं काय तुझं दुकान आहे काय, तुझं दुकान आहे का म्हणलं की माझं मिटायचं सगळं.
अक्षरशः 8 दिवस दुकानावर जायची, महिनाभर घर राहायची, महिनाभर जायची, परत महिनाभर घर राहायची, वैताग यायचा, वाटायचं काय करायचं. आता म्हणलं असं काहीतरी बनवायचं मनीषाबाई की स्वतःचा अकाउंट पाहिजे, स्वतःचा माल खरेदी करून, स्वतः विकून, स्वतःचं नाव देऊन, स्वतः खर्च करता आलं पाहिजेत, आपले सगळे स्वप्न पूर्ण करता आले पाहिजेत. असं काहीतरी करायचं म्हणलं. आणि मग ही मनीषा मसाल्याला माझा जन्म झाला, मनीषा मसाल्याचा 2 जूनला 2022ला. आणि तिथून पुढं चालू केलं. आणि त्याच्यानंतरची प्रगती बघताय तुम्ही. पाहिजे ती घेऊ शकते. कसं असतं माहिती आहे का, आपण कमवलेला पैसा आपल्याला खर्च करायचा जर अधिकार असेल ना, आणि ते खर्च करण्यात जर कोणाची अडचण नसेल ना, तर ती मग पैसे कमवायला मजा येते ना. नाही तर मग काय उपयोग आहे ती पैसा कमवून, आपण त्याच्यावर मालकीनच नसेल तर. त्याच्यामुळं गणेशचं मी टेन्शन घेत नाही शाळेचं ह्याचं, कारण का माझं दुकानदार माझं पण व्हिडिओ बघतात. जे हार्डवेअरचं दुकानाचं माल टाकत होते ना, ते सगळे माझं व्हिडिओ बघतात. त्यांना माझं नाव माहिती मार्केटला. काय हार्डवेअरच्या दुकानाचं 5,40,000 रुपये घरी राहिल्यावर भरल्यात येतं. 5,40,000 रुपये दुकानदारांचं घरी राहून भरल्यात येतं मसाला विकत विकत. कारण का तुम्ही म्हणत असताना 20 किलो 30 किलो म्हणते, मग पैसे जातात कुठं. ही पण हप्ता भरत त्यावेळेस काही हप्ता नव्हतं माझ्याकडं. त्याच्यामुळं आता हे सगळं स्वतःच आहे. ह्याची मालकीन मी आहे. मी ह्याचा खर्च करू शकते पाहिजे तेवढा. मी माझं स्वप्न पूर्ण करू शकते. मला जे काही पाहिजे ते. माझं स्वप्न होतं बंगला बांधायचा, किचन मस्तपैकी किचन केलं, ट्रॉल्या केल्या, बाहेरचा पेवर टाकला, आणि हे असं शानदार मनीषा बिझनेस उभा केला. ह्यात कुणी आगे नाही पिचे नाही, पार्टनरशिपमध्ये नाही. येतात पैसे एकटीच्याच अकाउंटवर जातात, एकटीच्याच अकाउंटवरनं माल तेवढाच उचलते, विकती तेवढाच. मस्तपैकी बायका असतात त्या कामाला छानपैकी मदत करू लागतात. ओकेमध्ये सगळं, टेन्शन नाही काय. आता सध्या काय टेन्शन नाही. तुम्हाला अजून बी सांगते. आणि हप्ता काय माझं लई राहिलं नाही, आता थोडं राहिलं ते. ते काय मी एका दिवसात पण भरू शकते, पण मला वाटतं जाऊन दे, महिन्याला जातात इथं, जाऊन दे मरू दे, लेट ताण नाही घ्यायचा. आणि कचरा विकत नाही आपण, आणि कचऱ्याचा पैसा पण घेत नाही आपण. क्वालिटीचा माल विकतून क्वालिटीचंच देतो, क्वालिटीचंच घेतो मटेरियल. थोडंच विकायचं पण चांगलं विकायचं. लई जी विकायचं ती लई विकायचं नाही, थोडंच विकायचं, चांगलं विकायचं. दिवसाचं 30 किलोचं टाकायचं, 30 किलो मटेरियल गेलं पाहिजे फक्त. त्याच्या पलीकडं नाही गेलं तरी चालते, जगायलाही लागत नाही, मला कळलं. पण चांगलं विकायचं, चांगलं राहायचं. खिडक्या बघा कसल्या टाकल्या, जिंदालचं मटेरियल आहे ह्या खिडक्यांना. हा दरवाजा बघा कसला आहे, त्याला लेझर कटिंगची डिझाईन टाकलेली आहे. आणि ही असं प्रशस्त बांधकाम केलं आहे. काय माणसांचं स्वप्न असतं अशा घरात राहायचं. हे स्वप्न मी माझ्या मसाल्यासाठी बघितलं होतं. आणि हे माझा स्वतःचा बिझनेस, ह्याच्या मागचं चांगलं 10-20 बिझनेस केलं, पण सगळं माझ्या नवऱ्याचं होतं. सगळ्याचा मालक माझा नवरा, मी फक्त कामगार. काम करायला मी आणि पैसे घ्यायला ही. मग नंतर ना हा असा 21वा बिझनेस स्वतःचा चालू केला, आणि त्यातमध्ये सक्सेस झाली. आणि आता मी स्वतःच्या पायावरती उभा आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर असं कष्ट करा, रात्रंदिवस. एखादं असं स्वप्न बघा. आणि ह्याला कलर ह्याचा निघू नये, ह्या फरशीचा म्हणून कडनी फरशी टाकलेली सगळी अख्खी बघू शकता, दिसते का. टॉपमध्ये दिसलं पाहिजे, कारण का आपल्याला इथं आयुष्य काढायचं आहे अख्खं. वरती गरम होऊ नये मसाल्याचं कुटताना, म्हणून कौलं टाकल्यात इथं. कौलं टाकल्यात, वर पत्रा नाही टाकला. ह्याला पण लई खर्च झालेला आहे. खिडक्यांना 60,000 रुपये गेल्यात. काचांना दिसते, बंगल्याच्या काचांना जेवढं गेलं नाही त्याच्यापेक्षा ह्याला गेल्यात. बंगल्याच्या काचांना 50,000 गेलं तर ह्याला 60 गेल्यात येत्या. फरशी बंगल्यातल्यापेक्षा भारी फरशी ही. दरवाजा, हे हेवी बांधकाम, ह्या मशनरी सगळं जिंदालचं. नुसतं काउंटर 40,000चं आहे. मशनी सगळ्या 10.5 लाखाच्या आहेत. परत 50-60 हजाराच्या अजून दुसऱ्या आणल्या. माल खर्च करायचा काय सोपा नसतं मैत्रिणींनो. बायांना पेवर टाकलं बाहेर, माती जाऊ नये मिरच्यातनी म्हणून, ती 2.5 लाखाचं टाकलं. त्याच्या आधीगर परत 25,000ची दुसरी एक मशीन आणली होती, खारी खोबऱ्यासाठी, ह्याच्यासाठी. असं एकंदरीत सगळं. आणि आता खर्च करू शकते मी, मला जो पाहिजे तो. 3 वर्ष लय त्रास झाला, पण जिंकली एकदाची, सक्सेस झाली. तसं तुम्ही पण टेन्शन येतं, कुणाला येत नाही, पण स्वतःचं काहीतरी तयार करा, स्वतःचं काहीतरी तयार करा. त्यातमध्ये आपण आपल्या मालाची मालकीन पाहिजेत. असं तुमचा लय वेळ घेत नाही, करते आता पॅकिंग पटापटा. 1:30 वाजत आली, नानींता आली, जेवाय सुटायचं परत. माझा नंबर घ्या 9657480033 मनीषा मसाले, बारामती.